सगळं कसं काही सगळं कसं अवघड. मला काही विचारायचंय की मला काही सांगायचंय. डोंट वरी अबोली, आय एम हिअर टू लिसन. काहीही सांग. तू अजूनही टेन्शनमध्ये आहेस का? मी काय शोधतेय किंवा मी काय शोधायला हवं यामध्ये मी कन्फ्युज्ड आहे. कारण माहित नाही. म्हणजे माहित नाही. इट्स जस्ट दॅट की मला सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव जाणवतो. जीवनसाथी निवडणे हा एक महत्वाचा निर्णय आहे. प्रत्येकाला वाटतं की ते बरोबर आहेत, पण मला काय हवंय याची मलाच खात्री नाहीये. इट्स कम्प्लिटली नॉर्मल अबोली. हे बघ, जीवनसाथी निवडणे हा खूप महत्वाचा निर्णय आहे की नाही? आणि आपण आपल्या निवडीबद्दल सोयीस्कर असणं खूप महत्वाचं आहे. तू आणखी काही शेअर करू शकतेस? अरे रे, यूं उदास न होइए. आपका मनोरंजन करने आ रही है एक पुरानी फिल्म और उसके मुलगा इंजिनियर आहे आणि चांगल्या पदावर आहे. चांगले प्रपोजल सुद्धा येत नव्हते. कित्येकांना तर मी जीन्स पॅन्ट घालते म्हणून प्रॉब्लेम होता, कारण त्यांच्या घरच्यांना मॉडर्न मुलगी नकोय ना. सो कॉल्ड मॉडर्न सुनबाई. तर मग मी पण ठरवलं की मुलगा शोधायचा तर मॉडर्न पद्धतीनेच, अगदी जशी मी आहे तसाच. vivaahconnect.com. रिअली? सध्या भारतामध्ये इंटरनेटचा वापर अगदी मोजकीच लोक करतात आणि आपले पालक यासारख्या प्रस्तावांना मंजुरी देत नाही. मग मी त्यांना न सांगता इंटरनेटचा वापर केला. सुरुवातीच्या काळात अगदी मोजकेच प्रोफाईल्स होते. चिलमन से लगे बैठे हैं, साफ छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं. महे राही प्यार के निर्माता ताहिर हुसैन, निर्देशक महेश भट्ट और गीतकार समीर और संगीतकार नदीम. पण असं काय होतं त्या प्रोफाईलमध्ये ज्याने तुझं लक्ष वेधून घेतलं? काहीतरी खास जाणवलं त्या प्रोफाईलमध्ये. त्याला सुद्धा माझ्यासारखंच वाचनाची आवड होती. कॉमन इंटरेस्ट कॅन बी अ स्ट्रॉंग फाउंडेशन. तू भेटलीस त्याला? हो, अनेकदा ऑनलाईन.
ऑनलाईन. आय मीन इंटरनेटवर, चॅटिंगवर. नाही तसं नाही, रियालिटी वर्ल्डमध्ये फेस टू फेस, पर्सनली. अबोली, ओ येस. निखिल, कसा होता तो? ऐकायला थोडंफार स्ट्रेंज आहे. ऑनलाईन कोणाला भेटणं आणि नंतर त्याच व्यक्तीला प्रत्यक्षात भेटणं, फिलिंग कशी होती? नर्वस, एकदम नर्वस फील करत होते. भेटलो आम्ही, 2 तास एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या आणि फ्युचर प्लॅनिंग एक्सेट्रा एक्सेट्रा. फ्युचर प्लॅनिंग इतक्या लवकर? पहिलीच भेट होती ना? तर लग्नाबद्दल आता तुझे काय विचार आहेत? खरं तर लग्न म्हणजे ही खूप मोठी पायरी आहे. बरोबर. आय डोंट वॉन्ट टू फोर्स यू, बट मला असं वाटतं की जोपर्यंत आपण दोघे रेडी नाही आहोत त्याशिवाय आपण पुढे नाही गेलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तो फार सो गुड. आत्तापर्यंत तर छान सुरू आहे सगळं. तू तुझ्या आईवडिलांना सांगितलंस? हो, सांगितलं. भेटले ते निखिलला, त्यांना तो पसंतही पडला. नंतर माझी भेट झाली निखिलच्या आई वडिलांची. तोपर्यंत तर सर्व सुरळीत पार पडलं, पण मात्र नंतर सगळं बिघडलं. सगळं बिघडलं? असं काय झालं? अबोली, माझा विश्वासच बसत नाहीये की अजूनही तू त्या निखिलशी लग्न करण्याचा विचार करतेस. माहितीये ना कोण आहे तो? अगं तो राक्षस आहे, राक्षस. कळतंय? खाऊन टाकेल तुला आणि सर्वात. आई, हे तू काय बोलतेस? शांता, तुम्ही थांबा हो. बाबा, प्लीज. तुला माहिती आहे ना तुला कुठल्या गोष्टींचा सामना करायला लागणार आहे ते? बाबा, मला कसं सांगू? काही गोष्टी समजण्या आणि समजवण्या पलीकडच्या आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीचं लेबल नाहीये. लेबल? अगं तुला वेळ लागलाय का? अबोली, वैवाहिक जीवनात येणारे अडथळे तुला माहित नाही? हे फक्त प्रेमापुरतं मर्यादित नाही. पण आई, अबोली, हे तुमचं जीवन सोपं करण्याबद्दल, कॉम्प्लिकेटेड करण्याबद्दल नाहीये. आणि कोण कुठला तो फालतू निखिल? आई काय बोलतेस तू? जर्नलिस्ट आहे तो, कोणी फालतू नाही. गप्प बस. कोण मेला ते जळलं इंटरनेट वापरतं? याच्यासारखे राक्षसच ना? आणि तू पण त्यातलीच. आम्ही काय मेलो की तू एकटीच मुलगा शोधत फिरतीयस? लाज तर नाहीच तुला, पण मस्त देखील आहे. आय एम रिअली सॉरी अबोली. मग पुढे काय झालं? माझ्या कुटुंबाकडून दबाव आणि नापसंती. अजून काय केलं असतं मी? एक मुलगी करू तरी काय शकते? निखिलच्या पहिल्या भेटीने मला सांगितलं की तोच माझ्यासाठी योग्य आहे. आम्ही अनिश्चयाने ब्रेकअप करण्यापूर्वीच आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. मला त्याच्याबद्दल माहित नाही, पण मी तुटून गेले. मन ऐकत नव्हतं, डोकं काम करत नव्हतं. शेवटी एक मुलगी करणार तरी काय? प्रत्येक दिवस जड चालला होता. आई बाबांचं ऐकलं. मी खूप मुलं बघितली. अगदी परिपूर्ण वाटणारे अनेक प्रस्ताव आले. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या. काहींनी मला जॉब सोडायला सांगितला, तर काहींनी साडीच नेसावी, तर काहींनी भरमसाठ हुंडा मागितला. मी या सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयार नव्हते असं नाही, पण एक योग्य असा भेटला. जब गरजेगी दामिनी तो आप कहेंगे क्या कहें कितने हैं बेचैन कर देगी दामिनी उशीर का झाला? हाफ डे घेतला होतास ना? हो, पण अचानक काम आलं होतं आणि मानसी पण सुट्टीवर आहे ना. लग्नानंतर जॉब सोडून दे, आपल्याला गरज नाही. बादलों पर सवार है दामिनी समीर के बोलों की नशीली मृणाल ताई आणि तिचा नवरा तुला बघू इच्छितात. संगीत के आईने दिलेली साडी नेस. सेट पर तैयार है ओके. काय झालं?
नाही काही नाही. मग काय रोग झाला तोंड लटकवायला? अरे काही नाही. अहो काही नाही. अहो बोलायचं. मी काय तुझा मित्र नाहीये, समजलं? अरे बापरे. अगदी आई बाबांना जसा हवा तसाच. त्यांना वाटत होते की आम्ही एकमेकांसाठी एकदम कम्पॅटिबल आहोत. बिल प्लीज. सगळ्या गोष्टी फायनल झाल्या. फक्त मुहूर्त मिळत नव्हता म्हणून काही गोष्टी लांबणीवर गेल्या. सर हा आमचा हॉटेलचा रिव्ह्यू कार्ड आहे. काय रिव्ह्यू द्यायचा आहे? मी आई बाबांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग नाही झाला. कारण जेव्हा केव्हा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकच ऐकायला मिळालं, यू हॅव टू ऍडजस्ट बेटा. ऍडजस्ट. मला बंदिस्त वाटत आहे. मी स्वतःला हरवते. इट इज अनबिअरेबल. माझ्या प्रत्येक गोष्टीवर सिद्धेशचा कंट्रोल आहे. मला माझा प्रत्येक श्वास त्याला विचारून घ्यावा लागतो. मी काय घालावं, मी कसं वागावं हे त्यालाच ठरवायचं असतं आणि मी मूर्ख त्याचं ऐकते. आय वॉज गेटिंग डिप्रेस्ड. सिद्धेशने एकदा माझ्यावर हात देखील उगारला तरी मी कोणाला काहीच सांगू शकले नाही. मी काय फेस करत होते हे कोणालाच नाही समजलं. प्रत्येक वेळी एका मुलीला तडजोड का करावी लागते? या इंटरनेटच्या युगात जेव्हा लोक जगाशी संवाद साधत आहेत, व्यापार करत आहेत, जोडीदार सुद्धा शोधत आहेत, तर मग मी माझी इच्छा का व्यक्त करू शकत नाही? काम डाऊन अबोली. पाणी घे. मन मोकळं करायलाही धाडस लागतं. मुलगी वयात आली की शेरेबाजी सुरू होते की तुझं लग्न कधी, आणि त्यात मुलीची पसंत नापसंत ह्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बऱ्याच वेळेला असंही होतं की आपण काय चुकीचं आणि काय बरोबर ह्यामध्ये अडकलेलो असतो. आणि आता तू ह्याच टप्प्यावर आहेस. कॉम्प्लिकेटेड आहे ना? काही वर्षांपूर्वी मीही अगदी तुझ्याच ठिकाणी होते. रोज घरी कोणी ना कोणी स्थळं पाठवायचं, पण त्याआधी त्यांना माझा फोटो दाखवला जायचा. मग मी कशी दिसते ह्यावरून मला भेटायचं की नाही हे ठरलं जायचं. असं अनेकदा झालं. मग आईवडिलांना न सांगता मीच ह्यावर तोडगा काढला आणि मुलाला न सांगता की मी कशी दिसते त्याला भेटायला गेले. न सांगता म्हणजे? आणि मग मुलगा आला की नाही भेटायला? आला ना, पण तो नाही ज्याला मी एक्सपेक्ट केले. तो आला जो आज माझा जोडीदार आहे. डॉक्टर? हाय, आय एम डॉक्टर प्रणोती ढमढेरे. आता निवळकर. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी स्टेप घेतली? हो, कारण नसती घेतली तर मी आयुष्यभर स्वतःला कोसत बसली असते. आणि मला माहिती होतं की मला काय हवंय. हो, पण सुरुवातीला आईवडिलांना समजवण्यासाठी त्रास झाला. मग लग्न झालं आणि हे तर व्हायचंच होतं. मग ह्यानेच मला पाठिंबा दिला आणि मी काउन्सिलर झाले. हा बँकेत कॅशियर होता, पण माझं करिअर सेट व्हायला पाहिजे आणि मी पूर्ण डेडिकेशननी फोकस करावं, त्यामुळे ह्याने जॉब सोडला आणि आता संसार सांभाळतो. डॉक्टर, कॅन आय यूज युअर फोन? शुअर.
हाय. निखिल हाय. का बरं? माहित नाही. इट्स कॉम्प्लिकेटेड. माझ्यासोबत तर प्रत्येक गोष्ट नेहमी कॉम्प्लिकेटेडच असणार. वेळ निघून गेलीये. खूप काही बदललं. ही वेळही निघून जाईल. 9 months. मी ठीक आहे. यू नो, लाईफ मूव्ज ऑन. या, इट डज. हो काका. हो मी एकदम छान, पण बाकी तुम्ही एकदम फ्रेश आणि फिट दिसतायत काय. अच्छा, तुम्ही इथे नेहमी येता तर? हो, मी इथं वारंवार येत असतो. ऍक्च्युली माझे आजोबा रविवारी मला इथं घेऊन यायचे, त्याच्यामुळे ही जागा माझ्यासाठी फार खास आहे. आय होप यू हॅव बीन डुईंग वेल. खरं सांगायचं तर हा एक प्रवास आहे. खूप काही घडलं. तू गिल्टी नको वाटून घेऊस. मला कळते तुझी परिस्थिती. मैत्री तर नक्कीच होऊ शकते आपल्यात. हो. खूप ऑकवर्ड आहे. आय नो. काही ग्राउंड रूल्स ठेवूया आपल्यामध्ये. रूल्स? हो, कारण काही लोकांना मी राक्षस वाटतो, तर रूल्स अँड रेग्युलेशन्स तर असायला हवे. बरं. पहिला रूल, तुझं हे असणं. सिरियसली? हे असं असायचं नाही. मी हारून जातो. हे असं नाही. तू रूल्स तोडतेस. अरे पण मग मी काय करणार? हसू आलं तर हसणारच ना. नाउ इट्स माय टर्न. ओके, आता मी रूल सांगणार. ठीक आहे? बरं. तू ना हे असं बघायचं नाहीस. असं कसं? हे असं सार्कास्टिकली. आता नॅचरली होतात काही गोष्टी, आणि जरी तू माझे रूल्स तोडलेस आणि जोरजोराने हसलीस, तरी माझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का तुला बघण्याशिवाय? तिसरा रूल, हे असं नाही करायचं. असं म्हणजे कसं नाही करायचं? हे असं केस मागे नाही घ्यायचे. निखिल, काही गोष्टी होतात नॅचरली. आता काही गोष्टी मी पण तर ऍडजस्ट करतोय ना. पुन्हा मी चाललो. बाय. निखिल स्टॉप. निखिल, पहिले मी ती आईस्क्रीम खाणार, मग जाणार. बरं चल. हे छान होतं. खरं तर ही माझी पहिलीच वेळ आहे. Okay. आवडली मला जागा, आणि तसंही मला माझ्या आजूबाजूची जागा बदलण्याची गरज होतीच. जेलमध्ये होतीस का आतापर्यंत? फीडबॅक घ्यायचा. ओके. हे काय नवीन आता? फीडबॅक कार्ड आहे. हा? म्हणजे हॉटेलने केलेल्या सेवेसाठी ग्राहक त्यांना गुण किंवा मौल्यवान अभिप्राय देऊ शकतात. काही हे फीडबॅक कार्ड जर माणसांना रेट करण्यासाठी असतं ना, तर मी नक्कीच तुला रेट केलं असतं. ओके. मग काय रेट दिलं असतंस मला? चांगलं की वाईट?
महत्वाचं सगळं काही घडलं या 9 महिन्यांमध्ये. हम्म. आणि आणि मग मग तू हॅपी क्लब जॉईन केलास आणि तिथूनच तुला मोटिवेशन मिळालं, हम्म. राईट? हो. आणि मग कळत गेलं की काय बरोबर आणि काय चुकते. मग काउन्सलर आणि त्यानंतरच एक मिनिट. हॅपी क्लब तुला कसं काय माहित? निखिल, मी तुला काहीतरी विचारतीये. मी हॅपी क्लब जॉईन केलं हे तुला कसं माहित? तू सांगितलंस बोलता बोलता. निखिल, मला हॅपी क्लब जॉईन करून 2 महिने झाले आणि आपण आज 9 महिन्यांनंतर भेटत आहोत. निखिल, ब- याचा अर्थ तू इतके दिवस मला फॉलो करत होतास. चौथा रूल, तू मला का म्हणून नाही विचारायचंस. 5वा रूल, तू माझ्या प्रत्येक प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचंस. केव्हापासून? 9 महिन्यांपासून. का नाही माहिती, पण कधी कधी जास्त तर कधी कधी कमी. कधी कधी कमी का? तो असायचा ना तुझ्यासोबत. पण माझं तर लग्न होणार आहे ना त्याच्यासोबत. मग का आलीस इथं मला भेटायला? हा, तूच बोलली होतीस ना आपलं लग्न झालं तर सगळं काही उद्ध्वस्त होईल. तूच बोलली होतीस तुझं आयुष्य माझ्या खाली दबून राहील, तुझा आवाज कधीच माझ्यासमोर निघणार नाही. मी नेहमी डॉमिनेटिंग राहील आणि तू सफरिंग. हो, आहे मी अग्रेसिव्ह, आहे मी राक्षसगण. नाही होत माझी कुंडली तुझ्यासोबत मॅच, पण यात माझी काय चूक आहे? हो, करतो मी तुझ्यावर प्रेम, जीवापाड प्रेम करतो. जोपर्यंत तुझं आयुष्य सेटल नाही होत ना तोपर्यंत मला शांती नाही मिळणार. विचार केला होता तो तुझ्यासाठी योग्य असेल, पण जर पुन्हा एकदा जर त्याने तुझ्यावर हात उचलला ना सोडणार नाही मी त्याला. आय एक्स्ट्रीमली सॉरी अबोली. मी तुझ्यावर असं ओरडायला नाही हवं होतं, पण मी काय करू. मला असं फेक नाही वागता येत आणि तुझ्यासोबत तर मुळीच नाही. आय एम सॉरी, तुम्ही तुझ्या आयुष्यात असं डोकवायला नाही हवं होतं. पण एका गोष्टीसाठी मी नेहमी थँकफुल राहील तुला, की एवढं ऊनही तू मला भेटायला आलीस. मलाही तुला भेटायचं होतं आणि सांगायचं होतं की जाऊ दे यार, बट आय लाईक इट. तू स्वतःसाठी स्टँड घेतलास अँड आय सिन्सिअरली लाईक इट. नाही सांगू शकले त्याला. नाही सांगू शकले की मी त्याच्यावर किती प्रेम करते. इतक्या महिन्यांनंतर जेव्हा तो समोर आला तेव्हा असंच वाटलं जसं की कालच त्याला शेवटचं पाहिलं होतं. तो म्हणाला होता, माझी जोडीदार नुसती सुंदर नाही तर स्वाभिमानी आणि निष्ठावान असावी. आणि एकदा ती सापडली ना की मग कोणत्याही परिस्थितीत मी तिच्या सोबतच असेल. हीच ती गोष्ट होती. तुझ्या प्रेमात मी पडले, पण काही गोष्टी आपल्याच नसतात. आई वडिलांच्या सांगण्यावरून मी निखिलला नाही तर सिद्धेशला स्वीकारलं. सुरुवातीला वाटलं येईल जुळून, पण जसजसा वेळ गेला
मी कोण आहे, मला काय हवं आहे हेच विसरले. अडगळीच्या खोलीत पडलेल्या एका बेजार वस्तूसारखी माझी अवस्था झाली. तेव्हाच ठरवलं, आता बस झालं. निखिल जसा म्हणाला होता, आयुष्यभर सोबत देणं हे फक्त नावापुरतं नसतं, ते असतं एकमेकांची सावली होणं. पण आता मी बाहेर आले माझ्या स्वतःच्या प्रकाशात. स्वतःसोबत प्रामाणिक राहिलेलं केव्हाही चांगलं. लग्न जुळणं, कुंडल्या जुळणं सगळं बरोबर आहे, पण जर कुंडल्या जुळूनही ते नातं टॉक्सिक असेल तर काय करायचं? वेल, दॅट्स अ क्वेश्चन, आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. हे काय आता? फीडबॅक कार्ड आहे केलेल्या सेवेसाठी. ग्राहक त्यांना गुण किंवा मौल्यवान अभिप्राय देऊ शकतात. हे फीडबॅक कार्ड जर माणसांना रेट करण्यासाठी असतं ना, तर मी नक्कीच तुला रेट केलं असतं. मग काय रेट दिलं असतंस मला? चांगलं की